वार शनिवार हॉटेल अश्विनी आणि क्वांटिटी आणि क्वालिटी तर एकच नंबर. नाद करताय काय? पाण्यात गूळ भिजवला आणि 5 मिनिटं राहू दिला. त्याच्यानंतर थोडंसं बेसन पीठ, गव्हाचं पीठ आणि आपला गूळ जो भिजवलेला होता ते पाणी टाकून तो गोळा मळून घेतला. आता तुम्ही म्हणत असाल की नेमकं काय करते? मी करते दशम्या, त्या म्हणजे गोड. ह्या दशम्या आपण सहलीला गेलो तर सोबत घेऊन जातो. जास्त काळ टिकणारा दशम्या म्हणजे 4-5 दिवस कसंही जाऊ शकतो. हे पीठ आपण तयार करून ठेवू शकतो. अशा मी दशम्या केल्या होत्या. इकडं ड्रायफ्रूटची मला खीर करायची होती. खीरची तयारी चालू होती. खीर मी नंतर करणार होती. मग काय, दशम्या केल्या आणि दशम्यासोबत काहीतरी चटणी करावीच लागते, कारण गोड गोड खाण्यात ती मजा नसते. मग चटणी कशाची केली? शेंगदाण्याची. थोडेसे शेंगदाणे घेतले, 4-5 मिरच्या घेतल्या, लसूण घेतल्या, कोथिंबीर टाकली, दळून घेतली पेस्ट. कढईमध्ये तेल टाकलं, जिरं मोहरी टाकली, पेस्ट टाकून मस्त धना पावडर, मीठ आणि आमच्या घरी तिखट चालत नाही म्हणून थोडंसं साखर टाकली त्याच्यात आणि चिंचेचं पाणी टाकून दिलं. चटणी एकच नंबर आली होती. तुम्ही ट्राय करून बघा. मग काय, आपल्या दशमीचं पीठ मळल्यानंतर पोळी जशी लाटतो तशी 4 फोडी मस्त घडी करून घेतली, पोळीसारखी गोल गोल लाटून घेतली आणि घरच्या गावरानी तुपामध्ये पोळी मस्त शेकली. एक नंबर दशम्या लागतात आणि गरम गरम खायला द्यायचं. हा ताट बघा, तोंडाला पाणी सुटेल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.